नमस्कार. तर घरी आल्यानंतर मस्त असा अद्रकचा स्पेशल चहा पिले. त्यानंतर बघते तर काय हुलग्याला इतके छान मोड आले होते ना, तर मम्मीला आज बोलले मी, तू हुलगं टाक शिजायला, तोपर्यंत मी वाटण टाकते. आज हुलग्याचंच कालवण करूया. इकडं वाटण काढस तोपर्यंत तिकडं हुलगे शिजलेलेच होते नाही का. तर म्हणलं आता फोडणीची तर तयारी करायला लागणार. पण त्या अगोदर मी तुम्हाला एक सांगते की कोणतंही कडधान्याचं कालवण करताना त्याच्यात थोडंसं कडधान्य वाटून घालायचं. त्याने काय होतं, कालवणाला अशी छान अशी चव येते. हे मला माझ्या आजीने सांगितलं होतं, म्हणून मी ते फॉलो करते. आणि कालवण फोडणीला टाकल्यानंतर मी अशी शांत अशी बाल्कनीमध्ये येऊन थांबले होते नाही का. तर मी बघते तर काय, पुढं आमच्या घरासमोर जे आहे ना त्यांची लाईट चालू आहे. याच्यावरून मला असं समजलं की यांची दिवाळी संपली नाही आहे, फक्त आमचीच दिवाळी संपली आहे. असं का काय माहिती. मग त्याच्यानंतर कालवण शिजलं होतं. लसणाची मिरची, बाजरीची भाकर असं बघून आहे ना माझ्या तोंडाला पाणी सुटलं. आणि या खायला मंडळी, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.